हॅलो गाईज, श्रावीज होम किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर तुम्हाला कळालंच असेल, आपली आजची रेसिपी आहे छोले भटुरे. अमृतसरी छोले भटुरे आपण आज बनवणार आहोत, एकदम पंजाबी स्टाईल आणि खूप मस्त बनतात. तर सगळ्यात आधी मी इथे भटुऱ्यांसाठी 3 वाटी मैदा चाळून घेणार आहे आणि छानपैकी चाळल्याच्या नंतर एक मोठ्या बाउलमध्ये किंवा असं टोपल्यामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे, 2 चमचे साखर टाकायची आणि त्यानंतर चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं आहे. त्यानंतर इथे मी 4 चमचे दही घेतलेले. त्यानंतर 2 चमचे आपलं मोहन टाकायचे त्याच्यामध्ये, म्हणजे तेल गरम करून टाकायचे आणि असं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचे हाताने त्याच्या. आणि जसं लागेल तसं त्याप्रमाणे दुधामध्ये किंवा थोड्याशा पाण्यामध्ये हळूहळू कणिक भिजवून घ्यायची. छानपैकी असं मळून घेतल्याच्यानंतर त्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवल्याच्यानंतर मी इकडे घेतलेले छोले रात्रभर भिजवलेले. तर कुकरमध्ये आपण छोले टाकून घेऊया. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचे आणि 1 आलू टाकून घ्यायचे, त्याच्यामध्ये बटाटा असं छानपैकी. त्यानंतर मी घेतलेले सुक्का वाळवलेला आवळा, यामुळे छान चव येते आणि कलरही छान येतो. त्यानंतर खडे मसाले घ्यायचे, तेजपत्ता, दालचिनी आणि 1 मोठी इलायची आणि करडफूल, असं मी सगळं टाकलेले. त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे आणि इथे अशी एक मी पुरचुंडी करून घेतली आहे, ती म्हणजे आपल्या चहापत्तीची. तर ती त्याच्यामध्ये टाकायची आणि कुकर बंद करून मोठ्या गॅसवर 1 शिट्टी काढून घ्यायची. त्यानंतर हळूवार 4 शिट्ट्या करायच्यात आपल्याला. जोपर्यंत आपले चणे छानपैकी गाळ होतात तोपर्यंत आपण ते बाकीच्या भाज्या कट करून घेऊया. तर मी ते 1 कांदा, 1 टोमॅटो आणि अद्रक लसूण असं सगळं काही साहित्य बारीक कट करून आणि सोलून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशापैकी टोमॅटो बारीक कट करायचा आहे. तर त्यानंतर आपण हे अद्रक लसूण खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेणार आहोत अशापैकी. मी इकडे लोखंडाची कढई घेतलेली आहे स्पेशली, ती यासाठी की लोखंडाच्या कढईमध्ये छोल्यांचा रंग अजूनच डार्क होतो आणि असा खूप छानपैकी रंग येतो त्याला. तर इकडे मी आपण तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि कांदा असा लालसर होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया, असं मस्त लाल होऊ द्यायचं आहे कांद्याला. तर आपले हे छोले तयार आहेत. तर आपली ती पुरचुंडी सर्वात आधी आपण बाहेर काढून घ्यायची आहे. तर तुम्ही मॅश करू शकता, बट मला असंच टेक्स्चर आवडतं. तर त्यानंतर आपण इथे अद्रक लसूण टाकायची आहे फोडणीला, त्यालाही छान तळून घ्यायचं आहे. तर आपण आता काय करूया, सर्व ड्राय मसाले टाकूया. सर्वात आधी मी इथे हिरवी मिरची टाकली आहे. त्यानंतर 2 चमचे छोले मसाला टाकून घेतला आहे. त्यानंतर लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण की आपण छोल्यामध्ये बी मीठ टाकलेलं आहे. तर इथे मीठ प्रमाणातच टाकणार आहोत आपण. हे सुके मसाले छान तळल्याच्या नंतर या फोडणीमध्ये आपण आता टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो टाकल्याच्या नंतर मीठ टाकायचे. तर छोल्याचं जे पाणी आहे ते थोडंसं 1 चमचाभर पाणी याच्यामध्ये टाकायचे आणि छानपैकी झाकून याची 1 वाफ काढून घ्यायची, म्हणजे हे सगळं काही छान मॅश होईल आणि त्याला तेल सुटेल. तर बघू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटलेलं आहे याला आणि सर्व मसाला एकदम मॅश झालेला आहे. तर यामध्ये आपण आता बाकीचे छोले टाकून घेऊया. तर अशी सोपी छोल्याची फोडणी आहे आणि हे छोले असंच ठेवायचे तिथं, त्याला मस्त मंद आचेवर भरपूर 5 ते 10 मिनिट असं शिजू द्यायचे, ज्याने की त्याचे सगळे मसाले एकजीव होतील आणि कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान होईल. तर बघू शकता जसं जसं हे जास्त उकळलं जातील या कढईमध्ये तसं त्याचा कलर असा खूप डार्क होत जातो. तर आपण जी कणिक भिजवलेली होती तर त्याचे असे छानपैकी तुकडे करून त्याचे गोळे करून घ्यायचे मस्तपैकी. जेवढा आपल्याला भटुरा लाटायचा आहे त्यानुसार आपण याचे गोल गोल तुकडे करून घेतलेले आणि त्याला गोल करून घेऊया आणि परत हे ओल्या कपड्याने असे झाकून ठेवायचे
तर सोबतच मी इथे मोठ्या कढईमध्ये तेल टाकायला ठेवलेले आणि अशा प्रकारे आपले भटुरे आपण त्याला थोडासा सुक्का मैदा लावून असे लाटून घेऊया. तर तुम्ही असे लांबटसुद्धा लाटू शकता ओव्हल शेपमध्ये अंडाकार, किंवा हा जो आता मी लाटून गेले तसा प्रकारे गोलसुद्धा करू शकता. दोन्ही सेमच आहे. तर बघू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायचे. आणि तळताना फक्त एक काळजी घ्यायची की तेल गरम झालेलं पाहिजे, कारण की जर तेल थोडंसं कमी गरम राहिलं तर तो भटुरा फुगून येत नाही. तर तिथे बघू शकता की तेल थोडंसं कमी गरम राहिलेलं होतं, म्हणून हा तेवढा भटुरा टम्म फुगलेला नाही आहे. अशापैकी हे सर्व एक एक करून भटुरे तळून घ्यायचे. आणि एक करायचं की जेव्हा आपण आपल्या जो झाऱ्या जो काही हा जो तळण्याचा कलथा काय म्हणता तुम्ही याला, तर असं भटुरा तळताना ते साईडचं तेल जे आहे ते भटुराच्या वरती असं त्या झाऱ्याने ढकलायचं आहे आपल्याला. म्हणजे काय होतं की भटुरा छान फुलून येतो. बघू शकता इथे तुम्ही टम्म फुगला आहे हा भटुरा, तेलही चांगलं तापलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व भटुरे तळून घ्यायचे आणि बिलकुल त्याला जास्त खालीवर नाही करायचे, एकदम हलक्या हाताने त्याला तळायचं आहे, म्हणजे तो आपोआप फुलून येईल. बघू शकता इथे फक्त साईडनी तेल सोडत जायचं आहे असं, म्हणजे तो आपोआप टम्म फुगेल. तर चल तर आपण आता आपले मस्त भटुरे तळून तयार आहेत. प्लेटिंग करून घेऊया. तर कशी वाटली छोले भटुऱ्याची ही रेसिपी नक्की सांगा आणि कमेंटमध्ये कळवा तुमची वेगळी काही रेसिपी असेल तर. आणि पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग श्रावीज होम किचन. नवीन रेसिपीसाठी सुद्धा कमेंट करू शकता. तुम्हाला जर रेसिपी कोणती बनवून हवी असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. थँक्यू.